आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, BS3 इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय। यामुळे BS3 इंजिनच्या तयार होऊन बाहेर पडलेल्या तब्बल 8,14,000 गाड्या वाहन कंपन्यांना भंगारात काढाव्या लागणार आहेत। भारती सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत। भारती, हा काय नेमका निर्णय आणि किती मोठा फटका बसू शकतो ऑटोमोबाईल सेक्टरला? ऑटोमोबाईल सेक्टरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाच्या लेवलनुसार हे भारत स्टेज 1, 2, 3, 4 असे आपल्याकडे स्टेजेस ठरवून दिलेले आहेत केंद्र सरकारने। त्यानुसार ऑटोमोबाईल कंपन्या त्यांचे इंजिन्स तयार करत असतात। तर ते जे भारत स्टेज 3 चे इंजिन असलेले साधारण 8.5 लाख वाहनं, मग ते 2 व्हीलर्स असू शकतात, 3 चाकी वाहनं, काही कमर्शियल व्हेकल्स आणि कार्स अशा पद्धतीचे सगळ्या कंपन्यांजवळ आता उपलब्ध आहेत, जे त्यांनी तयार करून ठेवलेले आहे आणि विक्रीसाठी थोडे दिवसात बाजारात येणं अपेक्षित आहे। साधारण 12,000 कोटींची ती वाहनं आहे। मात्र आता आज जो निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्यानुसार हे सगळे वाहनं त्यांना विकता येणार नाहीये आणि त्यांना फक्त BS4 म्हणजे भारत स्टेज 4 एमिशन असलेली इंजिन असलेलीच वाहनं आता विकता येणार आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी। ज्ञानदा। भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।